मध्य प्रदेश आणि राजस्थानमधल्या मुख्यमंत्री पदाचा पेच सुटल्यानंतर काल छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी भूपेश बघेल यांच्या नावाची अखेर घोषणा करण्यात आली। छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता हिरावून काँग्रेसला सत्तेच्या खुर्चीवर बसवण्यात भूपेश बघेल यांचा मोठा वाटा आहे। तर आज भूपेश बघेल हे रायपूरमध्ये होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। तर ही शपथविधी सोहळ्याची जी या ठिकाणी तयारी सुरू आहे त्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। भूपेश बघेल यांचा आज शपथविधी सोहळा आहे। 3 राज्यांचे मुख्यमंत्री आज शपथ घेणार आहेत। तर छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या या शपथविधी सोहळ्याची ही दृश्य आपण पाहतोय। तर आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी सर्व मोदी विरोधक एकत्र येणार आहेत। मायावती, शरद यादव, अखिलेश यादव तसंच अरविंद केजरीवाल, तेजस्वी यादव, MK स्टॅलिन या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। तर एकूणच आज विरोधकांचं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी शपथविधी सोहळ्यानिमित्त आपल्याला बघायला मिळेल। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत। मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ तर राजस्थानमध्ये अशोक गेहलोत मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। तर विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक चर्चा करूयात विवेक यांच्याशी। विवेक, आपण पाहतोय 3 राज्यांचे मुख्यमंत्री आज शपथ घेणार आहेत। एकूणच या सोहळ्याकडे कसं पाहायचं? काँग्रेस खरं खूप दिवसांनी त्यांना एक मोठा विजय मिळालेला आहे आणि त्यांच्या दृष्टीने हे शपथविधी सोहळे अतिशय महत्त्वाचे आहेत। फक्त हा एक शपथविधी सोहळा नाहीये, तर त्यानिमित्तानं राजकीय शक्ती प्रदर्शन देखील काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे विरोधक करणार आहेत। आणि या तिन्ही शपथविधींना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विरोधी पक्षातले इतरही काही वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत। ममता बॅनर्जी ज्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत किंवा मायावती ज्या बसपाच्या अध्यक्ष आहेत त्या मात्र ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। पण अखिलेश सिंग यादव, त्याच्यानंतर चंद्रबाबू नायडू, स्टॅलिन यांच्यासह काही महत्वाचे नेते मात्र या शपथविधीला उपस्थित राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। काँग्रेसला या निमित्तानं लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाविरोधातले पक्ष एकत्र कसे आहेत हे दाखवण्याची एक मोठी संधी मिळालेली आहे आणि त्या निमित्तानं शपथविधीच्या निमित्तानं होणारे हे मोठं शक्ती प्रदर्शन आहे असंच म्हणावं लागेल। अगदीच। तर विवेक, एकूणच आपण पाहतोय शरद पवारांची देखील या ठिकाणी उपस्थिती असणार आहे। त्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर काय सांगाल? शरद पवार यांनी गेल्या अनेक दिवसांपासून अशी भूमिका घेतली आहे की जर भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल तर सगळ्या विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे। मात्र त्याकरता पूर्ण देशभरातून एकच आघाडी करण्यापेक्षा राज्यात जे आघाडी आहे तिथलं जे स्थानिक राजकीय समीकरण असतील त्याला अनुसरून राजकीय भूमिका घेतली पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे। आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधातले जे पक्ष आहेत त्यांनी सगळं एकत्र आलं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे। त्यामुळे वेगवेगळ्या या राजकीय पक्षांना एकत्र आणण्यात त्यांची देखील महत्त्वाची भूमिका आहे आणि म्हणून ते देखील या शपथविधींना हजर असणार आहेत। अगदीच विवेक, आणि या शपथविधी सोहळ्याची ही दृश्य आपल्या हाती आलेली आहेत। ही दृश्य आपण पाहतो या ठिकाणी आता तयारी सुरू झालेली आहे। अनेक विरोधी पक्षनेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अनेक दिग्गजांची खरं तर या ठिकाणी उपस्थिती आहे। ही थेट दृश्य या शपथविधी सोहळ्याची आपण पाहतोय। एक मोठं शक्ती प्रदर्शन करण्याची संधी आज काँग्रेसच्या हाती आहे आणि त्याच दृष्टिकोनातून ही सगळी तयारी बघायला मिळते। तर ही जयपूर मधली दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर जयपूरमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तर ही जी बस आपल्याला बघायला मिळते याच बसमधून मनमोहन सिंग त्याचबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया या एकाच बसमधून आता शपथविधी सोहळ्यासाठी जात असल्याचं आपल्याला बघायला मिळते। तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ही उपस्थिती या सोहळ्यासाठी असणार आहे आणि एकूणच अवघ्या देशाचं लक्ष आता आजच्या या 3 राज्यांच्या शपथविधी सोहळ्याकडे लागलंय।